Today, let us see one more type on trigonometric limits. Okay, काल trigonometric limit स्पेशल घेतली आपण कशाची x टेन टू 0 ची. आज trigonometric limit घेतो परंतु x टेन टू a राहील. a is not 0. ठीक आहे. x टेन टू 0 चे तीन स्पेशल फॉर्म्युले आहे ते आजही आपल्याला कामी पडणार आहे. x टेन टू 0 sin x upon x is equal to 1. कंडिशन सर्व सांगितले आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हे तिन्ही फॉर्म्युल्याचा बॉस आहे. लिमिट x टेन टू 0 sin x upon x is equal to 1. दुसरं याचा जोड भाग आहे. सो लिमिट x टेन टू 0 10x upon x is equal to 1. आणि तिसरं होतं लिमिट x टेन टू 0 1 minus cos x upon x square is equal to half. तर हे तीन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात तर ठेवायचेच आहे, प्रश्नच नाही. तर आज आपण नवीन टाइप, आता x टेन टू 0 नाही आहे, दुसरं काहीतरी आहे. x टेन टू a आहे. x टेन टू a. a is some number. समजा मी इथं 5 घेतला. x टेन टू काही घ्या, 3 घ्या समजा. What is meaning of x टेन टू 3? This is x axis. हे कोण आहे? x axis आहे. तर x टेन टू 3 चा मतलब तुम्हाला पहिल्या दिवशी 10 टू चा मीनिंग शिकवला आहे. सो x is some number or yourself. 3 मी आहे. 3 कोण आहे? मी आहे. मी इथं उभा आहे आणि पिरियडची बेल झाल्याबरोबर तुम्हाला इथं जवळ यायला लागते, म्हणजे वर्गात यायला लागते. तुम्ही x आहे. एक यक्ष इथं राहते, एक यक्ष इथं राहते, एक यक्ष इथं राहते, या बाजूलाही राहते. सर्व आपल्या हे सेपलाचा सेंटर आहे आणि इकडे तिकडे सर्व तुमच्या कॉलन्या बनल्या. ओके. तर x टेन टू 3 म्हणजे x गोज नियर टू 3. x काय करते? x समजा तुम्ही आहे, तर इथं तुम्ही राहता, तर तुम्ही नियर टू मी पिरियड आहे, सरांचा पिरियड आहे, चला नियर टू 3 असं जा. x goes near to 3. तर नियर किती? आता तुम्ही कोणत्या बेंचवर बसता त्याच्यावर आहे हे नियर. शेवटच्या बेंचवर बसा तर शेवटी इथं, पहिल्या बेंचवर बसा तर आणखी जवळ होईल. तर x टेन टू 3 चा मतलब कशासाठी आले? x म्हणजे तुम्ही अनेक आहे. तिथं अलग अलग घरी तुम्ही राहता, सर्वजण येणार आहे. काही x इथं बसणार, काही x इथं बसणार. सध्या एक एक्झाम्पल घेऊ. x goes near to 3. नियर किती हे मला माहित नाही. इकडलं x हे इथं खूप दूर राहते LIC कॉलनी मध्ये, तर इकडून तो येते जवळ. x टेन टू 3 याचाही पिरियड आहे माझाच, तो इकडून येणार आणि या बाजूला येऊन थांबणार. इट ऑल्सो गोज नियर टू 3. x टेन टू 3 म्हणजे x गोज नियर टू 3. तसंच x टेन टू a म्हणजे x गोज नियर टू a. हेच नंबर a मानून घ्या. 3 च्या ऐवजी a, तर x गोज नियर टू a. इकडलं x गोज नियर टू a. नियर म्हणजे जवळ येऊन बसा. तुम्ही माझ्या डोक्यावर नाही बसू शकत, हे मी आहे. 3 म्हणजे मी. x is never equal to 3. रिमेंबर, x टेन टू 3 म्हणजे x is never equal to 3. x आहे 3 च्या डोक्यावर नाही बसू शकत, म्हणून तो x इक्वल टू 3 चा कन्सेप्ट आणि x टेन टू 3 चा कन्सेप्ट अलग आहे. ठीक आहे. तर हे तर ठीक आहे. तर x टेन टू 3 म्हणजे x गोज नियर टू 3. इकडून धावत धावत येईल तो वेळेवर आणि जवळ येऊन इथं थांबन. इकडला x इकडून येईल धावत धावत, तो जवळ येऊन थांबन, चुपचाप बसून जाईल. मी माझा लेक्चर कंटिन्यू करतो. It has some gap between 3 and x. छोटीशी एक गॅप आहे. इकडे एक गॅप आहे. हे समजा मुलांची गॅप आहे. हे मुली इकडे बसले आहेत, ते तेवढ्याच अंतरावर बसले आहेत. तर हे जे अंतर आहे माझ्यापासून x चा, 3 पासून x चा, तो दोन्हीकडे सेम मानतो आपण. तो दोन्हीकडे सेम मानतो. सपोज दिस डिस्टन्स इज सपोज 0.1. हे समजा डिस्टन्स 0.1 झाला, तर x ची व्हॅल्यू किती झाली? 3.1. 3 मध्ये 0.1. हे डिस्टन्स दोन्हीकडे सेम माना लागते.
काऊन की मी जिथं वर्गात उभं राहतो तिथून मुलांचे बेंचेस आणि मुलींचे बेंचेस सारखेच असतात, दोन्ही अंतर सारखे आहे. कोणता 3 पासून इकडल्या यक्सचा हे यक्स आहे, इथं बसून आहे यक्स मुलगा इथं बसून आहे, हे यक्स मुलगी इथं बसून आहे, तिथंही अंतर तेवढंच आहे 0.1. तर एक्स या पॉइंटची व्हॅल्यू किती झाली 3.1. या 3 मध्ये 0.1 ऍड केलं तर 3.1. आणि या पॉइंट या एक्स ची व्हॅल्यू किती झाली एक्स 3 मायनस 0.1 डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे, एवढं डिस्टन्स 3 मायनस 0.1 इज इक्वल टू 2.9 या नंबरचं. आणि हे या एक्स ची व्हॅल्यू किती आली 3 मध्ये हे एवढं अंतर ऍड केलं, अंतर किती आहे 0.1 ऍड इज इक्वल टू 3.1. समजले का? सो परत ऐका, x टेंड टू 3 म्हणजे x गोज नियर टू 3. इकडलं x 3 च्या जवळ येईल, 3 च्या डोक्यावर नाही बसणार, इकडलं x 3 च्या जवळ येईल. कुणीकडून येते मला काही माहित नाही, मी माझा सेंटर मध्ये उभा आहे आणि माझा काम करत आहे. ठीक आहे, दिस इज द मीनिंग ऑफ x टेंड टू 3. x गोज नियर टू 3. मग नियर म्हणजे एवढं अंतर मी अज्यूम करतो, सपोज 0.1 0.2 0.3 काहीतरी अज्यूम करतो. आणि मग या x ची व्हॅल्यू किती होईल म्हणजे जिथं तुम्ही येऊन बसणार आहे वर्गात त्या पॉइंटची व्हॅल्यू किती आहे x इज इक्वल टू 3 मध्ये इकडली साइड असन राईट हँड साइड तर 0.1 डिस्टन्स आहे एवढं. हे गॅप म्हणजे डिस्टन्स, तर हे गॅप ऍड करा तर एवढं येईल. आणि हे गॅप हे या x ची व्हॅल्यू काढण्यासाठी या लेफ्ट हँड साइड वाला x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 3 मधून 0.1 मायनस करा हे डिस्टन्स, तर इट इज 2.9. हे तर आपल्या साधी स्केल पट्टी जर घेतली तर हे 3 आहे सर, हे 3.1 आहे, हे 2.9 आहे, हे तर तुम्ही बोलू शकता. आता a च्या भाषेत बोला. सपोज दिस 3 नंबर इज a, अशीच नंबर लाईन का. ठीक आहे, इथं a आहे, x टेंड टू a, तर इथं x राहत होतं, कुठं राहते माहित नाही, आहे आपली कॉलनी. x टेंड टू a म्हणजे x गोज नियर टू a. तर x इथं राहते तर x टेंड टू 3, x गोज नियर टू a. इथं येऊन थांबणार, इकडे जो x राहते x गोज नियर टू a. आणि ही जी गॅप घेतली होती मी दोन्हीकडली सेम घेजा, इट इज अज्यूम सेम आहे, तर हे गॅप मी यश घेतो किंवा हे डिस्टन्स यश घेतो. कशामध्ये a आणि x मध्ये, जसं 0.1 घेतलं होतं तसं. तर x ची ओरिजिनल व्हॅल्यू किती होईल x मध्ये 3 मध्ये हे डिस्टन्स ऍड करा तर हे पॉइंट भेटते. तर a मध्ये हे डिस्टन्स ऍड करा, डिस्टन्स कोणता h, तर x ची व्हॅल्यू किती झाली a प्लस h. इकडल्या x ची व्हॅल्यू कशी काढणार 3 मधून हे डिस्टन्स मायनस करा, हे डिस्टन्स 3 मायनस डिस्टन्स, तर a मायनस डिस्टन्स a मायनस h. तर these are two possible exact value of x when x tend to a. जेव्हा x tend to a असते की नाही, तर हे छोटंसं एक्सप्लेनेशन आहे. जेव्हा x tend to a असते, x tend to a, तेव्हा एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ x इज x. इकून जर x येत असेल तर x ची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहे या पॉइंट वरची व्हॅल्यू इट इज a प्लस h. अँड इकून x येत असेल तर x ची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहे a मायनस h. कोणीकडून येते हे काही सांगितलं नसते, म्हणून कोणतंही घेता येईल. ओके, तर हे छोटंसं काढू शकता, नंतर याच्यानंतर आणखी लिहिला. when x tend to a, then exact value of x, exact value of x can be taken as x equal to a plus h or x equal to a minus h. x equal to a plus h या फिगर वरून एक्सप्लेन होऊ शकते. तो पहिले एवढा काढून घ्यायचा आणि नंतर एवढं मी लिहितो आणि हेच आपलं सबस्टिट्यूशन बनणार.
हे आपलं या टाईपचं सबस्टिट्यूशन बनणार. समजले का? आता जेव्हा आता प्रॉब्लेम आपले ट्रिग्नॉमेट्रीचे वापस घेतो, एक्स टेन टू ए राहील, तर ते तुम्ही हे पुट करता, नाही तर हे पुट करता, कोणतंही एक सबस्टिट्यूशन करता. ओके, सो देअरफॉर आय स्टार्ट प्रॉब्लेम्स. सेम एक्सरसाइज कालचीच. See, first question. Limit x tend to pi by 2 cos x upon 2x minus pi. तर इथं हे पहा, x ट्रिग्नॉमेट्री तर आहेच. ओळख काय या प्रॉब्लेमची? ट्रिग्नॉमेट्री भरपूर आहे, 3 टाईप मध्ये आहे. तर याची ओळख सांगतो मी खास. पहिले तर ट्रिग्नॉमेट्री दिसत आणि x टेन टू 0 नाही, तर तुम्ही काय करायचं? सबस्टिट्यूशन करायचं त्याच्यात. काय सबस्टिट्यूशन सांगितलं? x टेन टू a जर असलं तर व्हॉट इज टू बी सबस्टिट्यूट? x इज इक्वल टू a प्लस h किंवा x इज इक्वल टू a मायनस h. तर कोणतं तरी एक तुमच्या डोक्यात फीड करा. तर मी सध्या प्लस वालाच फीड करतो, प्लस आपण पुट करू. ठीक आहे? x इज इक्वल टू a प्लस h. समजले का? तर लक्षात कसं ठेवायचं? इथंच पहा, याला इक्वल टू माना, ए फक्त एच ऍड करा, एवढं लक्षात ठेवायचं. आता माझा प्रॉब्लेम आहे एक्स टेन टू पाय बाय 2, म्हणजे ए किती झाला? पाय बाय 2. तर एक्स इज इक्वल टू काय पुट करणार? ए च्या जागेवर काय पुट करीन? पाय बाय 2 प्लस एच. फक्त एवढं लक्षात ठेवा, बस झालं. इथं मधात इक्वल टू लिहायचं, एक्स च्या जागेवर एक्स, ए च्या जागेवर फक्त प्लस एच जोडा. हे पहा, एक्स च्या जागेवर एक्स, पाय बाय 2 च्या जागेवर पाय प्लस एच जोडा. तर हे आपलं सबस्टिट्यूशन आहे. तर हे प्रॉब्लेम इथून चालू होते आपला. पुट एक्स इक्वल टू पाय बाय 2 प्लस एच. दिस इज एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ एक्स. एक काम आणखीन करू, याला लिमिट यल इज इक्वल टू घेत जा. पहिले हे लिहून घ्यायचं आणि मग असं लिहायचं, लेट यल इज इक्वल टू, एल स्टँड्स फॉर लिमिट. याची व्हॅल्यू आहे. आता जेवढे यक्स दिसतात, किती यक्स आहे प्रॉब्लेम मध्ये पहा, 1 2 3. या तिन्ही यक्सच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट करायची. 1 2 3 पहा, मी पुट करतो. देअरफॉर एल इज इक्वल टू, एल म्हणजे लिमिट. इथं पुट कशात पुट करून राहिलो? लिमिट मध्ये. इथे करणार मी पहिले अंदर करतो, कॉस पुट इन ब्रॅकेट एक्स च्या जागेवर काय पुट करता? पाय बाय 2 प्लस एच. 2 इंटू 2x च्या जागेवर नाही, x च्या जागेवर, म्हणून ब्रॅकेट लावा. x च्या जागेवर पाय बाय 2 प्लस एच मायनस पाय. बरं समजलं? इथंही करा, पण इथं जागा आहे कमी, म्हणून थोडंसं मी रफ वर्कची हेल्प घेतो. इथं मी पुट करतो. बघा, इथे करणार आहे, x च्या जागेवर काय पुट करीन? x च्या जागेवर पुट करतो पाय बाय 2 प्लस एच. इथं एवढं लिहा लागेल, पण इथं एवढं लिहा लागेल. मग त्याच्यापेक्षा मी काय करतो, इथंच लिहितो रफ मध्ये, पाय बाय 2, पाय बाय 2 इकडे शिफ्ट करा, पाय बाय 2 शिफ्ट करा, मायनस पाय बाय 2. तर हे बनते 0 किंवा दोन्ही कॅन्सल होते, h टेन टू 0. सिंपल आहे. h टेन टू, हे पाय बाय 2 राहू द्या, याला इकडे हाकला, तर हे झाला. तर इथं सबस्टिट्यूट करताना जागा आहे कमी, तर मी पुट तर केलंच की नाही? एक्स इक्वल टू इथे पुट केलं, म्हणजे हे तर केलं ना. आय गॉट एच इक्वल टू 0. ओके, तर थोडंसं व्हेन एक्स टेन टू पाय बाय 2, हे फेअर ऑफ केलं ना, याने फेअर एवढं लिहायला लागते बस. When x tend to pi by 2, as x tend to pi by 2, h tend to 0 एवढं लिहिलं तर मला सुंदर दिसते बस. आणि तिन्ही ठिकाणी मी पुट केलं, x च्या जागेवर काय पुट केलं? पाय बाय 2 प्लस एच. आता हळूहळू सॉल्व करा. h tend to 0, cos 90 प्लस थीटा इज साइन थीटा तर होतेच, आणि हे सेकंड क्वाड्रंट आहे मायनस 2 शी मल्टिप्लाय करा दोघांना. पाय प्लस 2h मायनस पाय, पाय पाय कॅन्सल. जेवढं राहिलं मी लिहितो, लिमिट एच टेन टू 0. ओके, मायनस साइन एच अपॉन 2h एवढं राहिलं. आता
आपण आपल्या प्रॉब्लेमकडे चालून राहिलो. आता हे जे प्रॉब्लेम आहे आपल्या x टेन टू झिरोच्या टाईपमध्ये चाललं गेलं, कालच्या टाईपमध्ये. आणि कालच्या टाईपचा फॉर्म्युला सुद्धा दिसून राहिला साइन एक्स अपॉन एक्सचा. चला पहा, चला आता x टेन टू झिरो आला, x टेन टू झिरो आहे तर प्रॉब्लेम मध्ये h आहे, याचा व्हेरिएबल h आहे. हे फॉर्म्युला x मध्ये आहे. काय फरक पडते, फॉर्म्युल्याचे टर्म्स अँड कंडिशन ओके झाला तर व्हेरिएबल कोणताही असो चालते. तर पहा या फॉर्म्युल्यासारखं दिसते. एक काम करा, हे जे हाफ आहे ना मायनस हाफ हे कचरा आहे. आपल्याजवळ कचऱ्याचा नियम सांगितला आहे, लिमिट x टेन टू a k इंटू fx म्हणजे x चा टर्म आहे तर k कचरा बाहेर पाठवता येईल अँड लिमिट ऑफ fx. हे पहा k कचरा मायनस हाफ कचरा बाहेर पाठवतो. मल्टिप्लिकेशन मध्ये असलेला कॉन्स्टंट दॅट इज कचरा बोलतो, कचऱ्याला बाहेर फेकायचं. ठीक आहे. आणि बाकी उरलेलं काय एकदम जोरदार आहे. पहा मायनस हाफ जर कचरा बाहेर पाठवला, कचरा कधी अडथळाच टाकते. कचरा बाहेर गेल्यावर हे तंतोतंत आपला हे फॉर्म्युला दिसते. आणि याचा आन्सर किती लिहा 1. म्हणजे आपला सबस्टिट्यूशन वगैरे करून कालच्या टाईप मध्ये आपला प्रॉब्लेम आला आणि या फॉर्म्युल्याने आपला आन्सर दिला. x टेन टू झिरो जर आला, h टेन टू झिरो जर आला तर तुम्हाला या 3 फॉर्म्युलेच आहे कालचे, त्याचा बेस घ्यास लागेल, त्याचा वापर कराच लागेल. तर आपली टाईप चालू आहे ट्रिग्नोमेट्रिक टाईप. नेक्स्ट क्वेश्चन आहे x टेन टू पाय बाय 2 1 मायनस साइन x अपॉन पाय बाय 2 मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. तर हे सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम, इथं झिरो नसलं म्हणजे सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे. ट्रिग्नोमेट्रीचा तर आहेच. आणखीन एक ओळख आहे तुम्हाला सांगितली. ठीक आहे. लेट l इज इक्वल टू प्रॉब्लेम चालू करायचं आणि सबस्टिट्यूशन काही खूप मोठा नसते. हे आहे सबस्टिट्यूशन, हे याला पुट म्हणतात. x टेन टू a असताना काय लिहायचं पहा, एकदम इझी आहे. या टेन टूच्या जागेवर इक्वल टू लिहा आणि फक्त प्लस h ऍड करा. माझ्याजवळ x टेन टू पाय बाय 2 आहे इथं. ओके. तर काय लिहा, x इक्वल टू पाय बाय 2 लिहा असा, हे मधात इक्वल टू लिहा, फक्त प्लस h ऍड. मायनस h ही चालते पण कोणतं तरी आपण एकच फॉर्मॅट फॉलो करू जेणेकरून आपल्याला हे सगळं समजेल. आता जेवढे x प्रॉब्लेम मध्ये दिसतात त्या जागेवर मला हे पुट करायचं आहे. 1x 2x 3x. Therefore l is equal to limit, इथं मी आता पहिले इथं पुट करतो 1 मायनस साइन, ब्रॅकेट मध्ये पुट करायची सवय करा. जे काही x च्या जागेवर हे असं हे पुट करायचं आहे ब्रॅकेट मध्ये. पाय बाय 2 मायनस हे नाही, x च्या जागेवर पुट करा. x च्या जागेवर काय पुट करू, पाय बाय 2 प्लस h स्क्वेअर. बाकी काही बदल करू नका. x च्या जेवढे x दिसतात हे पुट करा. इथे करायचा पण हे शेपूट आहे की नाही, हे लय छोटी असते, इथे जागा नसते ना. इथे काय मोठे मोठे एक्सप्रेशन लिहून सॉल्व नाही करता येत, म्हणून थोडा रफ वर्क करायचा. x टेन टू पाय बाय 2 आहे हे वाला, याच्यात हे पुट करा. इझी असते, एक लाईन मध्ये येऊन जाते. पुट x इक्वल टू पाय बाय 2 प्लस h. हे पाय बाय 2 दोन साइड आहे, किंवा याला इकडे शिफ्ट करा तर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 होईल, नाहीतर कॅन्सल करा तर h टेन टू 0. तर इथं पुट केल्यानंतर काय सापडलं, h टेन टू 0 एवढं सफिशियंट आहे. इथं फेअर मध्ये हे रफ वर्क आहे, हे फेअर एवढं करा. ॲज x टेन टू पाय बाय 2 h टेन टू 0. ठीक आहे. लिमिट h टेन टू 0. चला 1 मायनस साइन 90 प्लस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. साइन 90 फॉर्म्युले सगळे लागणार. साइन 90 प्लस थीटा कॉस थीटा. पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 कॅन्सल, मायनस h खाली आला, स्क्वेअर आला. आणखीन सोडवा. लिमिट h टेन टू 0 1 मायनस कॉस h अपॉन x स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस. आता हे जे आलं हे आपलं फॉर्म्युलाच आहे ट्रिग्नोमेट्री, हे लिमिटचा कालचा.
लिमिट x टेंड टू 0 1 मायनस कॉस x अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू हाफ. तंतोतंत हे फॉर्म्युलाच आलेला आहे, पाहून घ्या. फक्त हे x मध्ये आहे आणि हे h मध्ये आहे, एवढाच फरक आहे. आपल्याला काही घेणं नाही व्हेरिएबलचा प्रॉब्लेम या व्हेरिएबल मध्ये आहे h मध्ये. तंतोतंत सगळं जुळते, तर याचा आन्सर हा लिहायला हरकत नाही. Take next question. Limit x tend to 1 minus x square upon sin pi x. Substitution चे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला. तर इथं पुट करा. इथं x टेंड टू 0 नाही ना, हे पहिली ओळख याची. तर पुट करायचं आहे तुम्हाला. दुसरी मेन ओळख सांगतो, हे x टेंड टू 1 असते की नाही, x टेंड टू पाय बाय 2 होतं. तर x आणि 1 चा काही ना काही कॉम्बिनेशनचा एक्सप्रेशन असते इथं. x आणि 1 चा एक्सप्रेशन मागच्या प्रॉब्लेमला पाहून घ्या. x टेंड टू पाय बाय 2 होतं. x आणि पाय बाय 2 चा कुठं ना कुठं एक्सप्रेशन असते छोटंसं, अँड कंपल्सरी तिथं सबस्टिट्यूशन करावं लागते. ओके, प्रॉब्लेम लेट यल इज इक्वल टू घेत जा, कारण की पुट करासाठी कंटिन्युएशन मध्ये स्टेपसाठी एल लिहा लागतो. x टेंड टू 1 आहे, तर आपण काय पुट करू, x टेंड टू a. हा, तुम्हाला ओळख सांगून राहिलो होतो. x टेंड टू पाय बाय 2 होतं. x आणि पाय बाय 2 मध्ये खाली एक्सप्रेशन आलं होतं, पाहून घ्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये. आता सबस्टिट्यूशन करू. x टेंड टू 1 हे पहा, x टेंड टू a असताना काय पुट करायचं, मदत लावायचा इक्वल टू, म्हणजे काय झालं, x इक्वल टू a, फक्त प्लस h ऍड करा. मी लिहितो x इक्वल टू 1, x इक्वल टू a लिहिलं की नाही, फक्त हे शेपूट जास्त आहे, प्लस h कोण आहे, तो डिस्टन्स. तर दिस इज युअर सबस्टिट्यूशन. पुट x इक्वल टू 1 प्लस h इज अ स्मॉल डिस्टन्स, पॉझिटिव्ह आहे h. ठीक आहे, तर एक काम आणखीन करू, थोडंसं एक लाईन लिहितो, नंतर पुट करतो, तर थोडंसं कन्व्हिनियंट होऊन जाईल. याचे फॅक्टर पाडून घ्या, नंतर हे पाळा आपण. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर पहिले पाडलं तर थोडंसं सुविधा होऊन जाईल, बाकी काही टेन्शन नाही. नाव सबस्टिट्यूशन. पुट x इक्वल टू 1 प्लस h. जेवढे x प्रॉब्लेम मध्ये दिसतात तेवढ्या ठिकाणी तुम्ही हे सबस्टिट्यूट करा. पुट x इज इक्वल टू x इज इक्वल टू 1 प्लस h. इथे करा, इथं x आहे, इथं x आहे, इथं x आहे, 4x आहे. चारही ठिकाणी ब्रॅकेट मध्ये हे सबस्टिट्यूट करा. काय फायदा होईल इथं नंतर करतो, बाकी हे करा मला. 1 मायनस 1 प्लस h. हे x च्या जागेवर ब्रॅकेट मांडा प्रत्येक ठिकाणी. 1 प्लस h. x आला की ब्रॅकेट लिहा आणि ब्रॅकेट मध्ये एवढीशी व्हॅल्यू पुट करा, 1 प्लस h. इथंही करा, पण थोडं रफ मध्ये करावं लागेल, काहून की इथं जागा नसते, एवढं कॅल्क्युलेशन नाही होत. इथं रफ मध्ये करून घ्या. बोला x टेंड टू 1 आहे, इथं हे सबस्टिट्यूट करा. 1 प्लस h टेंड टू 1, 1 1 कॅन्सल, h टेंड टू 0. इथं थोडंसं फेअर लिहिला, ॲज x टेंड टू 1 h टेंड टू 0. तर इथं डायरेक्ट लिहिताना छोटंसं हे अक्षर लिहायचं, पुट केलं जाय तुम्ही, तेव्हा झालं की नाही. एक स्पेशालिटी सबस्टिट्यूशन नंतर आपला प्रॉब्लेम एकच व्हेरिएबल मध्ये असते, x मध्ये आहे की नाही. मग हे सॉल्व्ह झाल्यानंतर, हे पुट केल्यानंतर पुरा प्रॉब्लेम तुमचा एकच व्हेरिएबल h मध्ये दिसेल. आता आपलं नवीन व्हेरिएबल कोण आहे, h. x नाही राहणार आता. आता पुढे फक्त छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहे, जास्त नाही आहे. आता प्रॉब्लेम 10 टू 0 चा झाला. 10 टू 0 चा झाला म्हणजे आता हे दोन आपले 2-3 फॉर्म्युले आहेत, त्यापैकी कोणतं ना कोणतं नक्की येईल. ठीक आहे, सिस 1 1 कॅन्सल, मायनस h इज लेफ्ट पहिल्या ब्रॅकेट मध्ये. दुसऱ्यामध्ये 1 प्लस 1 2 होते, 2 प्लस h. साइन या पायशी दोघांना मल्टिप्लाय करा, पाय प्लस पाय h. या पाय h ला थीटा समजा. ठीक आहे,
साइन 180 प्लस थिटाचा फॉर्म्युला लावा. हे पाय 180 आणि हे आले थिटा माना, साइन 180 प्लस थिटा. तर फॉर्म्युला तर लावाच लागेल तुम्हाला. लिमिट एच टेंड टू 0 मायनस एच इंटू 2 प्लस एच डिवाइडेड बाय इट इज मायनस साइन थिटा. समजलं का? साइन 180 प्लस थिटा. ठीक आहे, हे आहे थिटा तुमचा. सो साइन 180 प्लस थिटा मायनस साइन थिटा. मायनस मायनस कॅन्सल करतो आणि असं थोडीशी सेटिंग करतो. आयता हे साइन पाय एच आहे की नाही, हे वाला एच आहे ना, याच्या खाली आला आणलं आणि हे वरचं 2 प्लस एच राहू द्या, याचं काम नाही. नाव टू सेपरेट द लिमिट. लिमिट सेपरेट कुठेही करता येते, काम पडलं तर. डिवाइड आहे की करता येते. आता वरचा टर्म कोणताच फॉर्म्युला नाही, मग त्याच्यात तुम्ही डायरेक्ट पुट करू शकता. पण सेपरेट केल्यानंतर हे शेवट चालू आहे, शेवटी हे सेपरेट वाला नाटक चालते. आणि या प्रत्येक फॉर्म्युल्यासोबत लिमिटचाही सांगितलं आहे. लिमिट लिहिणं आवश्यक आहे. याचा फॉर्म्युला सेट झाला नाही आहे असं. हे एक्स आणि एक्स सेम पहिली कंडिशन आहे ते इंटू 0 पाहिजे आहे. दुसरी कंडिशन रेडियन पाहिजे, तोही आहे. ठीक आहे. आणि हे अँगल अँड डिनॉमिनेटर सेम पाहिजे. सेम नाही आहे, थोडासा पायशी मल्टिप्लाय डिवाइड करा. ठीक आहे, झाला आता सेम. तर या भागाचा आन्सर 1 पाय एक्स्ट्रा. टोटल आन्सर इज 2/पाय. हे पाय एक्स्ट्रा कॉन्स्टंट आहे, याचा आन्सर 1. बस लिमिट सॉल्व. या फॉर्म्युल्याची स्पेशलिटी हेच आहे खास. हे प्रॉब्लेम तसंच आहे, एक्स टेंड टू 1. ठीक आहे, बिलकुल सेम टू सेम आहे. लवकर होते. पुट एक्स हेच आहे, हे आहे आणि हे संदर्भ लिहिलं जायचं. पुट एक्स इक्वल टू, इथं डायरेक्ट असं लक्षात ठेवायचा, पुट एक्स याला इक्वल टू ए प्लस एच एक्स्ट्रा. पुट एक्स इक्वल टू 1 प्लस एच एक्स्ट्रा. बस सारा सबस्टिट्यूट पुट करतो. एल इज इक्वल टू लिमिट. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रॉब्लेमची खास एक ओळख सांगितली आहे. काय? हे एक्स टेंड टू असते की नाही, तर या दोन टर्म मध्ये एक छोटासा एक्सप्रेशन असते आपल्या प्रॉब्लेम मध्ये. इट इज द मेन आयडेंटिटी ऑफ सबस्टिट्यूशन. कधी कधी ट्रिग्नॉमेट्रीच्या बाहेरही सुद्धा सबस्टिट्यूट करावं लागते आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये. ट्रिग्नॉमेट्री तर आहेच, परंतु हे मेन ओळख आहे. एक्स आणि 1 मध्ये एक एक्सप्रेशन मिळालं आहे. ठीक आहे. सो सबस्टिट्यूशन चालू. तर जेवढे एक्स असतील 1 2 3, तर पहिले ते इथं मेन या हार्ड मध्ये पुट करून द्या. पाय राहू द्या, ब्रॅकेट लावायचा. सबस्टिट्यूट करताना ब्रॅकेट जरूर लावजा, नाहीतर रॉंग होऊन जाईल. एक्सच्या जागेवर हे जेव्हा आपण पुट करतो की नाही, तर हे ब्रॅकेट जरूर लावा. इथंही करा. इथं मी रफ मध्ये मागे केलं होतं, एच टेंड टू 0 आला होता, माहित आहे, आत्ता केलं होतं. एच एक्स टेंड टू 1 एच टेंड टू 0. हे टेंड टू 0 येते, परमानंट आहे. तुम्ही रफ मध्ये आता केलं होतं मी, तेच टर्म, तोच टर्म आहे ना, म्हणून नाही घेऊन राहिलो. सो लिमिट एच टेंड टू 0 1 प्लस या पायशी दोघांना मल्टिप्लाय करा. पाय प्लस पाय एच म्हणजे काय बनते, कॉस 180 प्लस थिटा. याला थिटा बोलता. ठीक आहे. 1 1 कॅन्सल, मायनस एच चा स्क्वेअर. लिमिट एच टेंड टू 0 1 कॉस हे 180, हे 180 आहे, प्लस थिटा इज मायनस कॉस थिटा. हे थिटा आहे, मायनस चा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आपला प्रॉब्लेम कंपल्सरी टेंड टू सबस्टिट्यूशनच्या हे जे टाइप चालू आहे, सबस्टिट्यूट केल्यानंतर कंपल्सरी प्रॉब्लेम एच टेंड टू 0 मध्ये बदलणार. आणि एक वेळ बदललं की मग या कॅटेगरीमध्ये आला तो. मग या 3 फॉर्म्युल्यापैकी कोणता ना कोणता लावणेच आहे तुम्हाला. आता 1 मायनस कॉस आला, साइन आला तर हे लावला, टेन आला तर टेनचाही असंच फॉर्म्युला आहे, 10x अपॉन एक्स. आणि कॉस 1 मायनस कॉस, हे पहा 1 मायनस कॉस थिटा. तर याचे कंडिशन लावा. याची पहिली कंडिशन आहे टेंड टू 0 पाहिजे. दुसरी 1 मायनस कॉस थिटा, हे पहा 1 मायनस कॉस थिटा. मग तिसरी
या हे जे अँगल आहे ना याचा स्क्वेअर खाली पाहिजे, तर याचा स्क्वेअर खाली सध्या नाही आहे. तर एक काम करतो मी, थोडीशी सेटिंग करतो. एका स्टेप मध्ये करत नका जाऊ, म्हणजे समजत नाही मग. नाव याचा स्क्वेअर किती बनते, पाय स्क्वेअर एच स्क्वेअर. तर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय पाय स्क्वेअर, दॅट्स ऑल आन्सर आला. हे झाला मेन फॉर्म्युला याचा. ऑल थ्री कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. याचा आन्सर आहे हा. पाय स्क्वेअर इज कॉन्स्टंट, तसंच राहू द्या. सो आन्सर इज पाय स्क्वेअर बाय 2. Limit theta tends to pi by 4 sin theta minus cos theta upon theta minus pi by 4. मेन ओळख प्रत्येक वेळेला पटवून घ्या. बोला हे थीटा आहे ना, थीटा टेन टू या टर्म्स मध्ये काही ना काही एक्सप्रेशन राहील. पहा आहे ट्रिग्नोमेट्री तर राहील नाही तर नाही राहील, परंतु हे जरूर राहील. दिस इज आयडेंटिटी ऑफ सबस्टिट्यूशन. ठीक आहे, काय सबस्टिट्यूट करायचं, x इज इक्वल टू ए असा प्लस एच. आपला थीटा टेन टू पाय बाय 4 आहे, तर थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 असं लिहायचं. हे इज इक्वल टू लिहायचं, फक्त प्लस एच जोडा. तर सबस्टिट्यूट काय करायचं आहे, थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 प्लस एच. जेवढे थीटा असतील 1 2 3 4 तिथं तुम्हाला पुट करायचं आहे. लेट देअरफॉर एल इज इक्वल टू लिमिट. पहिले इथं करून घ्या, मग सांगतो. थीटाच्या जागेवर पाय बाय 4 प्लस एच मायनस कॉस पाय बाय 4 प्लस एच अपॉन पाय बाय 4 प्लस एच मायनस पाय. 1 2 3 तिन्ही थीटाच्या जागेवर ब्रॅकेट मध्ये पुट केलं मी, आणि हे इथे करतो, पण जागा कमी असल्यामुळे रफ काम करा. थीटा टेंड्स टू पाय बाय 4 इथं करा. बोला काय पुट करायचं आहे, या थीटाच्या जागेवर पाय बाय 4 प्लस एच. हे दोन कॅन्सल होते. ऑलवेज एच विल टेंड टू 0. इथं पुट केलं तर मला रिझल्टंट काय मिळाला, थीटा एच टेंड टू 0. थोडक्यात रफ मध्ये असं, फेअर मध्ये असं लिहायचं. हे जे रफ केलं ना त्याचा हे फेअर आहे. बस. As theta tend to pi by 4, जेव्हा थीटा पाय बाय 4 असते, h 0 बनते. म्हणजे h परमनंट 0 बनते. लक्षात ठेवा, आपण सगळे प्रॉब्लेम मध्ये पाहू शकतो. लिमिट एस टेंड टू 0. थोडंसं इथून करतो मी. याला साइन a प्लस b चा फॉर्म्युला, याला हे पहा टर्म मध्ये जो फॉर्म्युला राहील तोच लावा. याले cos a प्लस b चा लावा, आणि खाली हे बिचारे कटतात. खाली फक्त याच राहिलं. याले a बोला, याले b बोला. बोला sin a cos b प्लस cos a sin b. ठीक आहे, cos a प्लस b चा फॉर्म्युला लावा. cos a cos b माइनस sin a sin b. अपॉन h. आता sin 45 आणि cos 45 ची व्हॅल्यू लिहा. इट इज 1 बाय रूट 2. माइनस इंटू माइनस इज प्लस. तर sin 45 आणि cos 45 चे व्हॅल्यूज लिहिल्या. आता दिस प्लस मायनस टर्म कॅन्सल्स. हे दोन्ही टर्म सारखे आहेत, पाहून घ्या. 1 बाय रूट 2 sin h प्लस 1 बाय रूट 2 sin h इज इक्वल टू 2 बाय रूट 2 sin h इज इक्वल टू लिमिट एस टेंड टू 0 इक्वल टू चालू देता. इट इज 2 बाय रूट 2 sin h. ट्वाइस झालं नाही. आता हे तो बिचारा कचरा आहे, कचऱ्याला फेकून द्या, आणि बाकी जे राहिलं आपलं हे फॉर्म्युला राहिलं. बस जोरदार काम आहे. याला कॅन्सल करता येईल. रूट 2 इज लेफ्ट, किंवा एकदा लिहून घ्या 2 बाय रूट 2, मग आन्सर लिहून.
अँड एच टेन टू 0 वर आल्यावर मी सांगितलंच आहे याच्या 3 फॉर्म्युल्यापैकी एक फॉर्म्युला येणारच आहे तुमचा. ठीक आहे, आलं आता हे झाला √2. आन्सर इज see next question. Limit x tend to pi by 6, 2 minus √3 cos x minus sin x upon 6x minus pi square. आयडेंटिटी पहा, पुट पहा करतो. x टेन टू पाय बाय 6 आहे की नाही, याचे टर्म्स पहा कोणते कोणते, x पाय आणि 6 याच्यामध्ये हे एक्सप्रेशन आलेलं आहे. हे मेन आयडेंटिटी आहे सबस्टिट्यूशनची, लक्षात ठेवता. x पाय अँड 6 असं एकदम पाय बाय 6च नाही राहील, कधी कधी असं 6 आणि पाय हे तुकडे राहील, तुकडे चालते आपल्याला. तर दिस इज आयडेंटिटी एक्सप्रेशन फॉर सबस्टिट्यूशन. पुट करू, तर काय पुट करू, x टेन टू पाय बाय 6 आहे. आता काय पुट शिकवायचं आहे, हे मधात इक्वल टू लावा, x इज इक्वल टू a प्लस h. मी लिहितो पुट x इज इक्वल टू पाय बाय 6 असा इक्वल टू लिहायचा प्लस h. ओके, देयरफॉर n इज इक्वल टू लिमिट जेवढे x असन 1 2 3 4, तर सध्या पहिले मेन एक्सप्रेशन मध्ये पुट करू. 2 मायनस √3 cos पाय बाय 6 प्लस h मायनस साइन अपॉन 6x च्या जागेवर नाही, x च्या जागेवर फक्त. बाकी सगळं बिलकुल व्यवस्थित. पुट x इक्वल टू पाय बाय 6 प्लस h इन ब्रॅकेट. प्रत्येक ठिकाणी ब्रॅकेट लिहिलं आहे, याचा अलग महत्व आहे ब्रॅकेटचा. चुकी नाही झाल्या ब्रॅकेट नाही लिहिलं तर बिलकुल राम होतेच, 100% तुम्ही पाहून गेला. तर या इथे करायचं आहे, हे रफ मध्ये करतो, काही प्रत्येक वेळेला करायची गरज नाही. x ची व्हॅल्यू पुट करा, किती, पाय बाय 6 प्लस h. पाय बाय 6 कॅन्सल, h ऑलवेज टेन टू 0. तर ते रफ नाही केलं तरी चालते, डायरेक्ट लिहिलं तरी चालते. as x टेन टू पाय बाय 6, h टेन टू ऑलवेज टेन टू 0. मग 0 मध्ये बदलल्यानंतर 0 वाली टाइम झाली आपली. ठीक आहे, 0 या लिमिट x टेन टू 0. हळूहळू सॉल्व करा. थोडंसं डिनॉमिनेटर पहिले पाहून घेऊ. 6 शी मल्टिप्लाय करा, छोटासा कसं आहे, 6 into 6 कॅन्सल, पाय प्लस 6h मायनस पाय स्क्वेअर. हे बिचारा कॅन्सल होते, बस डिनॉमिनेटर आठवला. वरती मागच्या वेळेसारखंच आहे, cos a प्लस b आणि sin a प्लस b चा फॉर्म्युला लावा. थोडा सावध राहून लावा, असे ब्रॅकेट लावा. cos a प्लस b cos a cos b मायनस sin a sin b मायनस इथं sin a प्लस b चा फॉर्म्युला लावा. सो sin a cos b प्लस cos a sin b. हळूहळू सॉल्व करा, काही गडबड नाही. लिमिट x टेन टू 0, 2 मायनस √3. आता cos 30 ची व्हॅल्यू लिहा, √3 बाय 2 मायनस sin 30 ची व्हॅल्यू लिहा, हाफ. हळूहळू करा, sin 30 हाफ प्लस, सॉरी ब्रॅकेट बंद करा. ओके, cos 30 ची व्हॅल्यू लिहा, √3 बाय 2. सगळं हळूहळू चालते. 6h चा होल स्क्वेअर आहे, इट इज 36h स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर घ्या. ओके, तर थोडासा वर लिहू आता. सो यू मल्टिप्लाय बाय √3 आणि ब्रॅकेट ओपन करा, मायनसशी मल्टिप्लाय. हळूहळू सॉल्व होते, आपोआप पूर्ण मस्त सॉल्व होते. मोठे आहे एक्सप्रेशन, प्रॉब्लेम मोठा आहे परंतु इजी आहे. 2 मायनस √3 शी मल्टिप्लाय करा, 3 बाय 2 होईल. माइनस इंटू प्लस इज माइनस माइनस प्लस होते. ये माइनस से मल्टीप्लाई करा हाफ cos x h माइनस इंटू प्लस इज माइनस
√3/2 sin h. ठीक है, चल लिसन इथं थोडीशी चूक झाली आपली. या √3ला दोघांची मल्टिप्लाय करायचं. तर मी याले तर केलं, याले सोडून दिलं बिचाऱ्याने, तर √3 × ½ हे करावं लागेल ना. सो इट इज √3. समजलं का? √3ला दोघांची करता याले विसरलो होतो मी. ठीक आहे, मायनस इंटू मायनस प्लस हे बाकी बरोबर आहे. हे दोन्ही इथं फक्त मायनसची मल्टिप्लाय करायचं अपॉन 36h². हे विचारे कॅन्सल होतात. नाव सी द रिमेनिंग लिमिट h टेंड टू 0 टू मायनस. या दोघांमध्ये मायनस कॉस h कॉमन घ्या. या हे दोनच टर्म आहे. मायनस कॉस h कॉमन घ्या. किती राहिला? 3/2 प्लस हाफ. 3/2 प्लस हाफ 36h². ठीक आहे, आता ओके आहे प्रॉब्लेम. 3/2 दीड आणि हाफ 2 होते. तुम्ही एलसीएम घेऊ शकता. या दोघांचा सम 2 होते अपॉन 36h². लिमिट h टेंड टू 0 2 कॉमन घ्या. 1 मायनस कॉस h अपॉन 36h². सिंपल चालू आहे. हे 1/18 हे कचरा बाहेर काढतो आणि मग काय राहिला? एकदम चकाचक आपलं फॉर्म्युलाच आहे. 1 मायनस कॉस h अपॉन h. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आपला फॉर्म्युला x मध्ये आहे, हे h मध्ये आहे. प्रॉब्लेम आता पुट केल्यानंतर प्रॉब्लेम h मध्येच असतात. अँड दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला. आन्सर इज हाफ. 1/36 is the answer. Final. Take one more question. Limit x tend to π/3 √3 minus 10x upon π minus 3x. पुढचाच प्रॉब्लेम आहे. पहा x π3 याचे तुकडे बिखरले आहेत. बिलकुल एक्सप्रेशन आहे आपल्याकडे. ठीक आहे, सो पुट x is equal to π/3 plus h. Put x is equal to π/3 एवढं लिहायचं प्लस h. As x tends to π/3 इथं जेव्हा पुट करणार परमानंट h इक्वल टू 0 बनणार आहे. हेन्स n इज इक्वल टू या जागेवर तुम्ही पुट केल्यानंतर हे बनणार आहे. आणि बाकी ठिकाणी सर्वच ठिकाणी x इज इक्वल टू हे पुट करत आहे. 1 2 3 पण इथं केल्यावर डायरेक्ट हेच मिळते. आपण 6 वेळा बघितलं आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पाहिलं आहे. पुट x इक्वल टू π/3 प्लस h. आणि ब्रॅकेट मध्ये फक्त x च्या जागेवर 3x च्या जागेवर सुद्धा नाही, x च्या जागेवर. लिमिट h टेंड टू 0 √3 मायनस याला 10a प्लस b चा फॉर्म्युला लावा. 10a प्लस b. सो इट गिव्स यू 10a प्लस 10b अपॉन 1 मायनस 10a इंटू 10b. आणि खाली सुद्धा सॉल्व करा. 3π मायनस 3 शी मल्टिप्लाय करा. 3 3 कॅन्सल. मायनस इंटू प्लस मायनस 3h. हे विचार कॅन्सल. आता काय राहिलं? जे राहिलं ते लिहितो. सो 1060 ची व्हॅल्यू लिहा. इट इज √3. ओके, सो √3 1060 ची व्हॅल्यू फक्त. ठीक आहे, अपॉन मायनस 3h. ठीक आहे, मायनस 3h. हे खालचं शिल्लक आहे. नाही, आता पुढे आणखीन सोडवायचं आहे. येते आन्सर. आता वरती पहा, एवढं मोठं टर्म तर काही फॉर्म्युला नाही लिमिटचं. इथं एलसीएम घ्या. याच्या खाली 1 आहे. टेक एलसीएम इन न्यूमरेटर आणि थोडं थोडं सॉल्व. बरोबर आन्सर भेटते.
टेक एलसीएम इन न्यूमरेटर. काय एलसीएम आहे 1 मायनस रूट 3 10h. ठीक है, क्रॉस मल्टीप्लाई माइनस. ठीक है, माइनस हे वाला रूट 3 प्लस 10h. एलसीएम ची साधी साधी प्रोसेस तुम्ही फॉलो करा. अपॉन माइनस 3h हे खालचं. ठीक आहे, लिमिट एस टेन टू 0. हे खालचं डिनॉमिनेटर आणखीन खाली येईल. हे डिनॉमिनेटर इथे मर्ज होईल. ठीक आहे, वरती रूट 3 शी मल्टिप्लाय करा. रूट 3 इंटू रूट 3 3. इथं मायनस शी मल्टिप्लाय करा. हे दोन कॅन्सल. ठीक आहे, आता काही गरज नाही. लिमिट एस टेन टू 0 मायनस 3 10h मायनस 10h मायनस 4 10h अपॉन मायनस 3h इंटू 1 मायनस रूट 3 10h. आता आपलं हे प्रॉब्लेम 10 चा आहे आणि हे ठीक आहे. मायनस मायनस कॅन्सल. 4/3 कचरा आहे. कॉन्स्टंट म्हणजे कचरा. आणि हे जे टर्म आहे की नाही हे वाला एच हे याच्या सोबत सेट करतो. काऊन की एवढा भाग माझा फॉर्म्युला बनते. मग लिमिट एक्स टेन टू 0 10x अपॉन x इज 1. हे एवढा फॉर्म्युला झाला म्हणजे महत्वाचं काम झालं तुमचं. आणि हे जे भाग आहे की नाही याला थोडंसं लिमिट अलग करून डायरेक्ट पुटच करून देतो. काऊन करतो सांगतो. x टेन टू 0 हे लिमिट अलग लिहिली तर याचा आन्सर तर 1 आहे. आणि हे जे आहे की नाही 1 मायनस रूट 3 पुट h इक्वल टू 0 हियर. 10 0 होईल आणि 10 0 इज 0. परंतु डिनॉमिनेटर 0 नाही बनत म्हणून हे दुश्मन नाही आहे. ठीक आहे, 1 मायनस 0 इज 1 म्हणजे आन्सर असं आहे 4/3 इंटू 1 इंटू 1. हे 1 येते. 1 मायनस हे 0 बनणार आहे म्हणजे 1 बनणार आहे. समजलं की नाही. सो देअरफॉर आन्सर इज 4/3. प्रत्येक म्हणजे कोणताही 10x आला त्याने फॉर्म्युला बनवलं असं नाही. याने फॉर्म्युला बनवा. याने बनवलं असतं मी परंतु याची गरज नाही ना. हे जो माणूस दुश्मन नाही तो 10 असो की साइन असो काय बनवायचं. दुश्मन म्हणजे 0 देते का. हे टर्म तुम्हाला 0 देत नाही. हे पूरा टर्म 1 आन्सर देते. 1 एकदम बढिया आन्सर आहे. तो लिमिटचं दुश्मनच नाही आहे. म्हणून या 10 सोबत आपण अशा प्रकारचा फॉर्म्युला बनवायची गरज नाही. बनवलं तरी सेटिंग वेळ लागल परंतु आन्सर एवढंच येईल. एक शेवटचा प्रॉब्लेम घेतो. लिमिट x टेन टू π/2 3 cos x प्लस cos 3x अपॉन 2x मायनस पाय क्यूब. एक थोडीशी सेटिंग आहे याच्यात म्हणून घेतो. बाकीचा प्रॉब्लेम तुम्ही करता. हे बघा कुठेही ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला दिसो कोणताही अल्जेब्रिक फॉर्म्युला दिसो मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिसो त्या टर्मने तुम्ही फॉर्म्युला लावाच. नाही तर फॉर्म्युले शिकलेस कशासाठी. फॉर एक्झाम्पल cos 3x cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे किती आहे 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. फॉर्म्युले लक्षात ठेवाच लागेल. इलाज नाही. किती राव 150 फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे. लक्षात तर ठेवाच लागेल. कुठेही येतात ना. हे बघा आला. नाव दिस 3 cos x कॅन्सल एवढं राहिलं. याच्या नंतर आता तुम्ही पुट करजा. आता एवढे प्रॉब्लेम तुम्हाला पुटचे शिकवले तर आता तुम्हाला पुट करता येईल. पुट x इक्वल टू π/2 प्लस h. बाकीची फॉर्मॅलिटी कंप्लीट करजा. आन्सर पक्का येऊन जाईल आणि खात्रीनं करेक्टच येईल. इथं हे सबस्टिट्यूशन मी थांबवतो.